मकर संक्रांतीसाठी ही खास छोटीशी रांगोळी घेऊन आली आहे। याला डेकोरेशनसुद्धा म्हणू शकता तुम्ही। याच्यासाठी तुम्हाला खायचे पान, सुपारी, तांदूळ आणि बांगड्या लागणार आहेत। याच्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या मनानुसार काहीतरी वेगळं करून पण डेकोरेशन करू शकता किंवा मी करते तसं साधं सिंपल पण करू शकता। हळदी कुंकाच्या दिवशी तुम्हाला रांगोळी काढायची असते, छोटं मोठं डेकोरेशन करायचं असतं, एंट्रीला घरामध्ये खूप काम असतं। मग हे छोटीशी जे ट्रिक आहे ना ते तुमचं खूप टाईम वाचवणार आहे आणि सुंदर पण दिसणार आहे। तुम्हाला व्यवस्थित जे खायचे पाणी असतात ते पानं लावून घ्या, त्याच्यावरती थोडंसं तांदूळ घालून हळदी कुंकाच्या वाटा ठेवा म्हणजे ते उठून दिसेल तांदळावरती। आणि मग मी अशा बांगड्या ठेवून घेतल्या, तशा बांगड्या ठेवून घ्या। याच्यामध्ये मी तांदूळ घालून घेणार आहे। तुम्ही हवं तर रांगोळी त्याच्यामध्ये भरू शकता वेगवेगळ्या कलरची, तुम्हाला जे काही कलर कॉम्बिनेशन करायचं तसं। मी विचार केला होता की मी याच्यामध्ये मसुरीची डाळ पण भरू शकते, कारण की ती लाल असते आणि ती उठून दिसेल, तर तसं पण तुम्ही करू शकता। हे तांदळाचं वरती पूर्ण भरून घेतले मी, कारण की मध्ये पण तांदूळ टाकलेत, बाहेर पण तांदूळ आहेत, तर कार्यक्रम झाल्याच्या नंतर मला पटकन भरून ठेवता येतील, माझा टाईम जास्त जाणार नाही। कारण की जर तुम्ही एकटे आहात आणि तुम्हाला खूप सारं काम आहे घरामध्ये, हळदी कुंकाचं पण आवरायचं आहे, नाश्त्याचं बघायचं आहे, डेकोरेशन पण करायचं आहे, तर अशा छोट्या छोट्या ट्रिक्स करा, दिसायला सुंदर दिसतं आणि तुमचं काम पण झटपट होऊन जातं। जे आपण बांगड्यामध्ये तांदूळ घालून घेतले त्याच्यामध्ये एक एक सुपारी ठेवून देते म्हणजे ते आणखीन थोडंसं उठून दिसेल। असे भरपूर आयडियाज मी चॅनलवरती पोस्ट करते संक्रांतीसाठी, किंवा दुसरा काही कार्यक्रम आहे, जातउकळची पूजा आहे, लग्नाचे वेगवेगळे फंक्शन आहेत, हळदी समारंभ आहे, तुम्ही असे डेकोरेशन्स करू शकता। जर तुम्हाला आणखीन काही बघायचं असेल, वेगवेगळ्या रांगोळ्या बघायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय, हॅपी मकर संक्रांती। आणि हो, व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुमच्या मैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा।